अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज आहे धनत्रयोदशी आणि आजच्या जे काही सेवा करायच्या आहे किंवा पूजा कशी करायची याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड आहे। आजच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी यमाचा दिवा लावायचा असतो, तर तो दिवा का लावावा, तर आपल्या घरामध्ये अकाल मृत्यू होऊ नये म्हणून हा दिवा अतिशय महत्त्वाचा आहे। परंतु बऱ्याच जणांना हा दिवा का लावतात याच्या मागची कथा काय आहे आणि हा दिवा नेमका कोणत्या दिशेला लावायचा हे काहीच माहिती नसतं किंवा याची बऱ्यापैकी माहिती कमी असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की हा दिवा कोणत्या दिशेला लावायचा आहे, का लावायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे अचानक किंवा अकाल मृत्यू होतो तो होणार नाही आणि हा टळण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि हा मंत्र देखील म्हणायचा आहे। काहीच नाही झालं नाही या दिवशी तरी चालेल, परंतु ही एक सेवा आपल्याकडनं झाली पाहिजे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता पौराणिक काळापासून धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवतेसाठी दिवा लावला जातो। आपण आपल्या घरी देखील आईला असा दिवा लावताना बघितलं असेलच, पण धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवतेसाठी का दिवा लावावा, या दिवशी यमाच्या नावाने दिवा लावल्याने अकाली मृत्यूचा धोका टळतो असे मानले जाते। हिंदू धर्मामध्ये धनत्रयोदशी सणाला खूप महत्त्व आहे। दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते। आता या दिवशी छोटी दिवाळीसुद्धा साजरी केली जाते आणि या दिवशी कुबेराची आणि खास करून धन्वंतरीची पूजा करण्याचा नियम आहे। या दिवशी यमराजाच्या नावाने दिवा लावणे अनिवार्य आहे असे म्हटले जाते आणि पौराणिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीला कुबेर देवासह यमदेवासाठी दिवा लावला जातो। आता पौराणिक कथेनुसार एकदा यमराजांनी आपल्या दूतांना विचारले की इतरांचे प्राण घेताना त्यांना कधी दया नाही आली का? एका दूताने जरा घाबरलेल्या स्वरात बोलला, नाही महाराज। त्यावर यमराजाने नीट सांग, मी तुला अभय दिले आहे असे म्हटले। तेव्हा त्या दूताने समोर येत सांगितले की एकाचा जीव घेताना त्यांचे मन खरंच घाबरले होते। एकदा हंस नावाचा राजा शिकारीसाठी दुसऱ्या राज्यात गेला होता। त्या राज्याच्या राजा हेमाने त्या राजाचे आदरातिथ्य केले। त्याच दिवशी राजाच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला होता। ज्योतिषांनी नक्षत्राच्या गणनेच्या आधारे सांगितले की ते मूल त्यांच्या लग्नानंतर 4 दिवसांनी मरेल। हे ऐकून राजाने त्या मुलाला ब्रह्मचारी म्हणून यमुनेच्या काठावरील गुहेत सोडून दिले आणि आपल्या प्रजेला त्याच्यावर कोणत्याही स्त्रीची सावली पडणार नाही यासाठी लक्ष ठेवण्यास सांगितले। काही काळानंतर एके दिवशी एक तरुणी यमुनेच्या तीरावर गेली आणि ती ब्रह्मचारी मुलाशी तिने गांधर्व विवाह केला। लग्नानंतर 4थ्या दिवशी राजकुमाराचा मृत्यू झाला। त्यानंतर तो दूत म्हणाला की महाराज, अशी जोडी आपण कधीच पाहिली नव्हती आणि त्या स्त्रीचा विलाप पाहून आपले मन भरून आले। या घटनेनंतर यमराज म्हणाले की त्रयोदशीच्या दिवशी विधिवत पूजा करून दीपदान केल्यास अकाली मृत्यूचा धोका टळतो। ज्या घरामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवाच्या नावाने दिवा लावला जातो त्या घरामध्ये अकाली मृत्यूची भीती नसते। तेव्हापासून धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदानाची परंपरा सुरू असल्याचे मानले जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवाच्या नावाने दक्षिण दिशेला दिवा लावावा। या दिवशी पिठाचा दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दक्षिण दिशेला ठेवला जातो। आता तुमच्या लक्षात आलं असेल की यमाचा दिवा का लावला जातो, तर त्यामागची छोटीशी कथा आपण आपल्या व्हिडिओमध्ये ऐकलेली आहे। आणि यमाचा दिवा कोणत्या दिशेला लावायचा आहे, तर तो आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे। आता दिवा लावायचा तो दक्षिण दिशेला हे समजलं असेल, परंतु बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की दिवा कोणता घ्यायचा, पंती घ्यावी की दिवा घ्यावा। तर सर्वात जास्त म्हणजे परिणामकारक तुम्ही तो पिठाचा दिवा बनवला तर अतिशय उत्तम। आपल्या घरामध्ये जे काही गव्हाचं पीठ मळलं जातं त्यापासून तुम्ही पिठाचा दिवा छोटासा बनवून घेतला आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दक्षिण दिशेला ठेवला तर अतिशय उत्तम। आणि त्यावेळेस तुम्हाला महत्त्वाचा मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र असा आहे की मृत्यूनाम दंडपाशा भयम कालेन शामया सह त्रयोदशाम दीपदानात सूर्यजहा प्रियतम मम। हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। मंत्र तुमच्या लक्षात नाही आला तर व्हिडिओ पुन्हा थोडासा मागे घेऊन तुम्ही तो मंत्र ऐका आणि त्या पद्धतीने म्हणा। हा मंत्र अतिशय परिणामकारक आहे। हा म्हणत तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आणि या मंत्राचा जप करायचा आहे। धनत्रयोदशीला यमाचा दिवा का लावावा,
कसा लावावा आणि कोणत्या दिशेला लावावा, त्याचसोबत मंत्र कोणता म्हणावा, ही महत्त्वाची माहिती आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांना सांगायची होती. आजची जी धनत्रयोदशीची पूजा आहे ती कशी करायची ती सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे, तर नक्की बघा आणि त्या पद्धतीने धनत्रयोदशीची पूजा करा. कोणतीही सेवा तुमच्याकडून राहायला नको म्हणून तुमच्यासमोर वेळोवेळी हे व्हिडिओ शेअर केलेले आहे. आवडले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.